मोठं गारंबीचं धरण हे केवळ 75,247 रुपयात बांधून पूर्ण झाले। नमस्कार, आज आपण आलो आहोत मुरुडच्या ऐतिहासिक गारंबी या धरणावर। नमस्कार, आपण आलो आहोत गारंबी या धरणावर। गारंबी हे मुरुडमधील एक महत्त्वाचं पर्यटन स्थळ असलं तरीही या ठिकाणाला ऐतिहासिक महत्त्व देखील लाभलेलं आहे। याचं कारण असं की मुरुडचे भाग्यविधाते म्हणायला हरकत नाही, सर सिद्दी अहमद खान साहेबांनी या धरणाची उभारणी केली होती। तत्कालीन काळात मुरुडमध्ये असलेली पाण्याची टंचाई तसेच जे काही पाणी उपलब्ध होते ते दूषित पाणी होते। या सर्व समस्या लक्षात घेता नवाबसाहेबांनी मुरुडच्या जवळपास धरण बांधायचे नक्की केले। त्याकरिता जागा शोधायला सुरुवात झाली आणि अखेरीस गारंबी हे ठिकाण धरण बांधण्यासाठी नक्की करण्यात आले। धरण बांधण्याकरता जंजिरा संस्थानाने एक समिती नेमली। या समितीने गारंबी या ठिकाणाची पाहणी करता धरण बांधण्याचा अंदाजे खर्च 40,000 येईल असा अहवाल जंजिरा संस्थानात सुपूर्द केला। हा अहवाल मंजुरीकरिता मुंबई सरकार यांच्याकडे पाठवण्यात आला। मुंबईहून काही सदस्य गारंबी या ठिकाणाची पाहणी करण्याकरता मुरुड येथे आले। त्यांनी गारंबी धरणाचा बांधकामाचा खर्च हा अंदाजे 70 ते 75,000 एवढा वाढतोय असे जंजिरा सरकार यांना कळवले। नवाबसाहेबांनी कोणताही विचार न करता गारंबी धरणाच्या बांधकामासाठी लागणारा खर्च हा जंजिरा संस्थानातून पुरवण्यास संमती दर्शवली आणि पुढे गारंबी धरणाच्या बांधकामास सुरुवात झाली। ते वर्ष होते 1887। 1887 साली सुरू केलेले गारंबी धरणाचे बांधकाम हे पुढील 4 वर्षात म्हणजेच 1891 साली बांधून पूर्ण झाले। आपण केवळ कल्पना करू शकतो की एवढं मोठं गारंबीचं धरण हे केवळ 75,247 रुपयात बांधून पूर्ण झाले। गारंबी धरणाचे बांधकाम तर पूर्ण झाले होते, आता प्रश्न होता तो गारंबीचे पाणी मुरुडकरांपर्यंत पोहोचवण्याचे। त्याकरिता बीड या धातूचे पाईप मोठ्या प्रमाणात मागवण्यात आले। हे पाईप सुमारे 32,000 रुपयांचे होते अशी नोंद करण्यात आली। त्या वर्षी धातूची आयात ही देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ही, गारंबीचे पाणी हे कोणतेही विद्युत उपकरण न वापरता इथपर्यंत पोहोचवण्याचा एक वेगळा प्रयोग करण्यात आला होता आणि तो प्रयोग यशस्वी देखील करून दाखवण्यात आला। सन 1891 साली गारंबी धरणाचे बांधकाम पूर्ण झाले। मात्र पुढील 1 वर्षात उर्वरित कामे आटपून 7 एप्रिल 1892 या दिवशी गारंबी धरणाचा उद्घाटन सोहळा पार पडला। जंजिरा संस्थानाचे इंग्रज सरकारसोबत असलेले सलोख्याचे संबंध दर्शवण्यासाठी गारंबी धरणाचे नामकरण करण्यात आले। हे नाव व्हिक्टोरिया ज्युबिली वॉटर वर्क्स असे ठेवण्यात आले। हेच व्हिक्टोरिया वॉटर वर्क्स म्हणजेच आपले गारंबी धरण। तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा आणि लाईक आणि शेअर जरूर करा। धन्यवाद।